जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. असं म्हणताच वातावरण बदलतं, मनातील धावपळ थांबते. जगाच्या गोंगाटातही एक शांतीशी लई कानावर पडते आणि आत्मा नतमस्तक होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अभंगाचा अनुभव घेणार आहोत ज्याच्या प्रत्येक ओळीत देवाची कृपा आहे, शांततेचा सुवास आहे आणि आत्म्याला स्थैर्य देणारी दिव्य शक्ती आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभंग ऐकताना मन शांत का होतं, भक्तांच्या अनुभवामागचं गूढ रहस्य, नामस्मरणाचा मनावर आणि भावनांवर होणारा परिणाम, एका वारीकराची हृदयस्पर्शी कथा, अभंगाच्या ओळीचा आध्यात्मिक अर्थ, चिंता, दुःख, अस्थिरता कमी करण्यासाठी अभंग कसा मदत करतो. जर तुम्ही ही भजन, अभंग, नामस्मरण करताना मनात शांतता अनुभवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मनातील थकवा जाईल, हृदय हलकं होईल आणि देव तुमच्या आत्म्याला स्पर्श करून जाईल. विठ्ठल नामाचा प्रसार करूया. हा व्हिडिओ एकदा शेअर करा, कदाचित एखादं तुटलेलं मन यातून शांत होईल. कमेंट करा विठ्ठल विठ्ठल, तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. अभंग. आजचा आपला अभंग. मन शांत होतं देव आठवला की. मन शांत होतो देव आठवला की, हृदयात एक गूढ प्रकाश फुलतो नाम घेतल्या क्षणोक्षणी. हृदयात एक गूढ प्रकाश फुलतो नाम घेतल्या क्षणोक्षणी. दुःखाचा डोंगरही क्षणात विरघळतो जय श्री हरी विठ्ठल बोलल्या क्षणी. हा अभंग जितका साधा वाटतो तितकाच आत्म्याला स्पर्श करणारा आहे, कारण हा अभंग मनाच्या खोल तलाशी शांततेची लहर उठवतो. का येते? आपण रोज धावत असतो, कुटुंब, काम, जबाबदाऱ्या, चिंता, मन थकलेलं, शरीर दमलेलं, हृदय तुटलेलं. पण अभंगाच्या एका ओळीत विठ्ठलाचं नाव शिरलं की मन शांत होतं. का? कारण देवाचं नाम म्हणजे औषध. ज्याला डॉक्टर न मिळाले, ज्याला आधार न मिळाला, त्याला हे नाम मिळतं आणि हे नाम थेट आत्म्याला भिडतं. कथा. मनाला शांत करणारी खरी घटना. आजीची कथा आहे पंढरपूरच्या एका वृद्ध वारीकराची. वय 75, पायात शक्ती नाही, श्वास घेणंही अवघड. घरी सगळे म्हणाले या वर्षी वारी नको बाबा, शरीर साथ देणार नाही. पण ते हसले आणि म्हणाले शरीर नाही देणार पण माझं मन देईल. विठोबा मला बोलवतोय आणि त्याचं नाव घेतलं की माझ्या छातीत शांतता झरत राहते. तरीही कुटुंबाने सांगितलं जाणारच असाल तर बावडा घेत जा, नाहीतर रस्त्यात त्रास होईल. वृद्ध म्हणाले माझं रक्षण नाव करतं. अभंग करताच माझ्या आत्म्याला बळ येतं. वारीचे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी त्यांचे पाय सुजले. सोबतीचे वारकरी म्हणाले बसून घ्या, पुढे जाऊ नका. वृद्ध फक्त एवढं म्हणाले. मन शांत झालं की शरीर स्वतःच पुढे चालतं. रात्रीच्या वेळी त्यांनी तोच अभंग म्हणायला सुरुवात केली. मन शांत होतं देव आठवला की, हृदयात एक गूढ प्रकाश फुलतो. आणि त्या अभंगात रमता रमता त्या रात्री त्यांनी डोळे मिटले. सकाळी सोबत्यांनी पाहिले ते शांतपणे निशब्द झोपलेले, देवाच्या नामात पूर्ण लीन. जगातून गेले पण अभंगाच्या शांततेत गेले. पंढरपूरचं पात्र त्यांच्यासाठी उघडलं होतं. ही कथा सांगते देवाचं नाम मनाला फक्त शांत करत नाही तर आत्म्याला घर देखील दाखवतं. अभंगाचा अर्थ, मनावर परिणाम. अभंगाची ताकद ही आहे की मनातील भीती शांत होते, चिंता विरघळते, भावनांचे ओझे उतरते, मनात स्थैर्य बसतं, आत्म्याला ऊर्जा मिळते. अभंग म्हणजे शब्द नव्हे, तो एक कंपन आहे, तो एक संस्प्रेरक आहे.
तो देवांकडून येणारा संदेश आहे. आज तुम्ही फक्त हा अभंग ऐका, मनातील गोंधळ शांत होईल. तुमच्या छातीत जडपणा असेल तर तो विरघळून जाईल. डोळ्यातल्या वेदनेतून अश्रू बाहेर येतील आणि तुम्हाला उमगेल, देव दूर नाही, तो तुमच्या श्वासात आहे, तुमचं निशब्द प्रार्थनेत आहे. अभंग हा देवाचा स्पर्श आहे. भक्ता हो, जर खरंच या अभंगाने तुमच्या मनाला शांती दिली असेल तर हा व्हिडिओ एक भक्तांपर्यंत तरी पोहोचवा, जो आतून तुटलेला आहे, चिंतेत आहे, एकटा आहे. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित त्यांचं मन शांत होईल आणि देव त्यांच्यावर कृपा करेल. कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल विठ्ठल, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.